माझ्या महाराष्ट्रातील 90% SC ST OBC आणि जे संविधानाला मानतात तसेच देशातील SC ST OBC माइंड लोकांनो, बघा दादांनो, आमच्या देशात जे आलेले आहेत आर्य यहुदी हत्यारे आतंकवादी लोक आणि यांनी बघा जाती व्यवस्था तयार करून आणि 90% समाजावर एवढं अन्याय केलं की 5000 वर्षापर्यंत ज्यांनी आम्हाला शिक्षण नाही घेऊ दिलं, त्यानंतर जनावरांसारखं जीवन जगवलं आणि त्यानंतर आमच्या आयाबहिणाचा भोग करून कितीतरी संतांना कापलं यांनी, आमच्या बायाबहिणा जिवंत जाळलं. आणि साऊथमध्ये बघा जिवंत असताना त्यांचे स्थान कापायचे. आणि या लोकांनी एवढं अन्याय अत्याचार केलं, जगात कुठं आहे का? त्यानंतर बघा दादांनो, 10व्या सदीमध्ये संतांना मारलं, राजे महाराजे झालेत आमच्या इथं, त्यांना सतत तुकडे केले संभाजी महाराजाचे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 15वे शतकमध्ये राजा महाराजांसोबत राहून हे जे होते राजा महाराजे बिचारे न्यायप्रिय होते, त्यांना सुद्धा यांनी कापलं संभाजी महाराज 32 तुकडे. आणि पेशवाई आली आमच्या ह्याच्यात. आणि हे जे राजा महाराजांचे श्रीमंत झालेले लोक होते महाराष्ट्राचे होते मराठे, यांना सुद्धा त्या सवयी लागल्या आमच्यावर अन्याय अत्याचार करायची. त्यानंतर तुमच्या बुद्धीला कुठं नेऊन ठेवलं 21,000? बघा, कावळा चिमणी आणि एक पोपट घ्या आणि कुत्रा आणि मांजर घ्या, त्याला चिकनसारखं प्लॅस्टिकचं टाका आणि गहू तांदूळ आणि डाळ टाका, त्यांना सुद्धा अक्कल आहे. एवढं अन्याय अत्याचार करतायत हे आज 5000 वर्ष झाले. आणि त्यानंतर बघा, ज्योतिराव फुलेचा नॉलेज बघून गुलामगिरी शेतकऱ्या सूड त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी काढली शोधून, तर हा देशद्रोही आतंकवादी टिळक यांनी गणेश सुरू केलं. आणि बघा, आर्य यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनचे देशद्रोही आतंकवादी टिळक आगरकर सारख्या लोकांनी 1885ला काँग्रेसची स्थापना केली आहे. आणि त्यानंतर बघा, शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज घेऊन बघा, इंग्रजांना माहीत होतं 1919मध्ये यांचं 3% आलं. शाहू महाराजाचं काय झालं ते तुम्ही विचार करा, 48 अशी कशी म्हणतात. आणि बाबासाहेबांचं नाव 1925मध्ये आर्य विदेशी यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनचे टिळक आगरकर सारख्या लोकांनी RSS जनसंघ बनवलेली आहे. सत्य आहे. आणि हे दोन्ही जे आहेत काँग्रेस RSS जनसंघ हे आतंकवादी आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी देशद्रोही लोकांची संघटना आहे. आणि त्यानंतर 1942मध्ये चले जाऊ म्हटलं तर SC ST OBCच्या लोकांनी पायात चपला नव्हत्या एक टाईम उपास आमच्या पूर्वजांनी पुढच्या पिढीच्या भविष्याकरता बलिदान दिलं. आणि बाबासाहेबांनी महामानव एकमताचा अधिकार दिल्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया, आणि आम्ही टॅक्स भरतो. बघा दादांना, त्यानंतर 52मध्ये रिजाईन केलं बाबासाहेबांनी. मला सांगा, गांधीच्या एका याच्यावर गांधीजीचं खून करणारा कोण आहे? आर्य विदेशी यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनचं देशद्रोही आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसेनी 30 जानेवारी 1948ला हत्या केली, गोळ्या मारून खून केलं. तर मला सांगा, हे काँग्रेस आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघ त्यांचेच मेंबर आहे ना तो. म्हणजे हे काँग्रेस ही गांधीजीच्या हत्या करणारी संघटना आहे. आणि 50 कोण चालवत आहे देश? बरोबर आहे, आतंकवादी काँग्रेस देशद्रोही आणि RSS जनसंघ आणि आर्य हत्यारे यहुदी संघटनचे आतंकवादी देशद्रोही म्हणजे टिळक आगरकर सारखे टिळक आगरकरांनी काढली काँग्रेस, पण RSS काढणारे तेच आहेत.
30 संघटनेचे लोक आहेत RSS संघ. ह्या लोकांनी मला सांगा 52मध्ये कोणी शिकले होते का? कोण झालेत? हे झालेत. आणि घराणेशाहीवाले राजा महाराजांच्या औलादा बिदूर निघालेले. त्यानंतर बाबासाहेब 14 ऑक्टोबर दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला गेले. त्यानंतर 60 वर्ष राज्य कोणी केलं? काँग्रेसने ना. ही काँग्रेस जी आहे हिने OBC जनगणना केली का? त्यानंतर इतके तिने म्हणजे असे कायदे पास केले आहेत. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात बघा 1 मे 1960ला त्यांनी विदर्भ मराठवाडा, खाडा सोना, फॉरेस्ट पॉवर स्टेशन आणि चितपाव संघटनेचं ऑफिस. ऐका जरांगे पाटील महाराष्ट्राच्या लोकांना, खरं ऐका कुठे आहे. त्यानंतर कतलखाना काढलं आणि ह्या 4 जे ब्रह्माच्या तोंडातनं झाले आहेत ते 14 जातीचे, का ब्रह्म झोपला होता यांच्या मायाजवळ, ते यांना आश्रमशाळा दिल्या. आश्रमशाळेमध्ये कोण येतात? मास्तरीणबाई. नवीन 6,000 करोडचा घपला केलेला आहे. आणि व्हॅलिडिटीच्या ऑफिसमध्ये जेव्हा इंदिराजीने हटवलं तेव्हा 81ला जनगणना झाली. त्यावेळेस आमचे वार्ड जर होते तर हे काय म्हणतात, हो STचे लोक तुमचे मायबाप होते ना 50 होते, प्रूव्ह करा. बरोबर आहे. त्यानंतर आज 40 वर्ष झाले. आणि त्यानंतर बघा दादांनो, SC STला 50, OBCला 60, OBCला काहीच नाही मिळालं. क्रिमिनल लावलं 92मध्ये कोण होते? कारण त्यावेळेस आम्ही TVमध्येच होतो. त्यानंतर 67ला मराठ्याची, जे घराणेशाहीवाले आहेत आता. आणि EWS कोण आहे? अरे हरामखोरांनो, SC ST OBCच्या खासदार आमदारांनो, हे का बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत? हे सोशली बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत. आणि हा डुकराचा औलाद, हा जो चंद्रचूड आहे, हरामखोर म्हणतो मला पुष्पशृंगनी म्हणजे रामाने दिलं. तर मी विचारतो, आमच्या अजून किती तुम्हाला पार्टिशन करायचे आहेत SC ST OBCला लावून? आणि तुम्ही 5,000 वर्षापर्यंत डुकरांच्या औलाद म्हणतो. अरे आम्ही टॅक्स भरतो आहे 5 केल्यानंतर, आणि मी हाकतो ना ते तुम्ही खातात तुमच्या पिढ्या गधड्यांनो. आहे का जगात असं कुठं आहे? आणि हा हरामखोर आतंकवादी संघटनेचा राहुल गांधी कोणाला मूर्ख बनवत आहे? कधी निघाला का? CC NRCसाठी निघाला का शेतकऱ्यावर? किंवा एवढं मोठं इथं हे होत आहे, करोडो लोकांना मारलं कोरोनामध्ये. हा आतंकवादी, हा जो आहे गृहमंत्री, बांगलादेशचे आणू, याच्याने आणू, त्याच्याने आणू. आज शिक्षण संपलं, सगळं संपलं. आणि एक माणूस जो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, बाबासाहेबचं खून जो 40 वर्षापासून लढतो आहे, त्याच्या विरुद्ध हा शाह मानव डुकराच्या अवलाद हरामखोरनं 9 महिन्यापर्यंत शिव्या देत होतं. BJPचा फाउंडर मेंबर आहे जनता पार्टीचा, हरामखोर. आणि जे पण संघटन आता सांगून ठेवतो बाळासाहेबांच्या विरुद्ध करतात ना, हे 90% विरोधक आहेत माझ्या SC ST OBCच्या. आणि हे डुकराच्या औलाद आमचे SC ST OBCचे आमदार खासदार इलिगल हे. आणि कांशीरामच्या नावाने माल खायला भेटलाय तर अजूनही तोंडातून आवाज निघत नाही. चलो माझे प्राचासाहेब भानुप्रतापजी मलिक साहेब, त्यानंतर रतनलालजी मंडल साहेब, आणि त्यानंतर लक्ष्मण यादव, आता सोडायचं नाही यांना. आणि महाराष्ट्रातले डॉक्टर कोकाटे, बनबरे, महाजीराव, संतोष शिंदे, उघडा डोळे, खरं आहे का खोटा आहे तर नुसतं जिजाऊ शिवाजी. आणि त्या घराणेशाही डुकर खाण्याच्या त्यांना सवय लागल्या. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, 4 पार्ट्या, 40 पेन्शन. निघा माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो. अरे संतांनी महाराजांनी किती आहुती दिली आणि परत आता 75 वर्षात आम्हाला गुलाम करायला चालले आहे का जगात असं कुठं? तुमच्या बुद्धीला अरे पशु पक्षीपेक्षा कमी. सांगा ना, कुत्र्याला टाका तुम्ही चिकन प्लॅस्टिकचं, आणि याला टाक, खाते का तो? आणि तुम्हाला गुलाम केलेलं आहे बघा. आणि हा म्हणतो 85 करोड. चला रे, ताली थाली वाजवा तुमच्या बापापेक्षा. आणि तुम्ही पण करता, कारण हे 4ही अधिकार आहेत. सगळ्यात अगोदर कॉर्पोरेट सेक्टर, पैसा त्यांच्याकडे, सगळं विकून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ज्युडिशनरी, हे जे आर्य हात हे डुकराचे औलाद आहेत. आज डुकराचे औलाद म्हणतो. आम्ही जे कष्ट करून देतो ना तेव्हा यांचे बायका पोरं खातात ना. एवढा पैसा आहे. 24 लोकांकडे बघा किती पैसा आहे. तर 5,000 वर्षाचं बजेट ऋषीसून आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातला हा बघा मापलवार, किती पैसा आहे यांचं. आणि आता तर ओपन झालं, अडाणी अंबानीसोबत मिटिंग झालेली आहे म्हणून गव्हर्नमेंट पाडायला. आणि त्याच्यात कोण होता जो बोंबलत होता महाराष्ट्रात?
काय होईल? दंगा होईल. दुसरा म्हणतो मुसलमान को मारेंगे, तिसरा म्हणतो चपलेनं हाना. हे सगळ्या याचे दलाल लोक यांनी केले आहेत. तेव्हा लोकांना तुम्ही विचारा, तुम्हाला मतं मागायला. आणि प्रकाश आंबेडकरचा मागे उभे राहा. आणि हे फ्रॉड इलेक्शन होणार आहे बघा. कालच चंद्रशेखर आझादनी पकडलेलं आहे. हरियाणामध्ये फ्रॉड निघतो का? हा संविधान दाखवतो. हरामखोर आतंकवादी आहे हा. राहुल गांधी एजंट आहे त्यांचा. रस्त्यावर उतरा. आणि खडके साहेब, तुमचं सीताराम केसरी होणार आहे, जगजीवनराम होणार आहे. माझा व्हिडिओ पाठवा खडके साहेबांना, खरं आहे का खोटं आहे तर. आणि आता माझ्या लोकांनो, हे जे आर्य हत्यारे, गांधीजीचे देशद्रोह हत्या करणारी ही काँग्रेस, RSS जनसंघ, आणि आता त्यांनी डोकं लढवलं आहे. मी सांगतो, राहुल गांधीला हे करून अटक करायची आणि सिंपती घ्यायची. हा असली आतंकवादी देशद्रोही आहे राहुल गांधी. आलं लक्षात? आणि 85मध्ये हे आलेली आहे EVM मशीन. हे सगळं सेटिंग आहे. कारण नेट आलं म्हणून आम्ही विचार करायला लागलो. आहे का जगात कुठं असं आहे? सांगा ना मला. आणि जगाला मी आवाहन करतो, जसं इस्रायलची पुंगी वाजवली, इस्रायलचे यहुदी आहे, यांच्या रक्त एकच आहे. किती पिढ्या झाल्या दादांनो. आणि आता तर एवढं प्लॅनिंग केलं आहे की तुम्ही 10,000 वर्षापर्यंत गुलाम राहणार आहे. तुमचं शिक्षण गेलं, नोकरी गेली, बँका लुटल्या, त्यानंतर CC/NRC लावल्या, तुमचे घरदार. आणि हा म्हणतो तडीपार देशद्रोही आतंकवादी लंके से लाएंगे, हां पाकिस्तान से लाएंगे, बांगलादेश से लाएंगे. आणि त्याच्यानंतर करोडो लोकांना मारून टाकलं. हां आणि हे प्लॅनिंग केलं आहे डिसेंबर 23मध्ये. हे सगळं त्यांना बाहेर हाकलायचं ना, असं तसं करायचं, हे सगळं प्लॅनिंगने होत आहे. तेव्हा माझ्या लोकांनो, 42मध्ये आमच्या लोकांनी बलिदान दिलं आहे तसं निघा. आणि यांना सांगून ठेवतो, भीमा कोरेगाव पण झालेला आहे. या घराणेशाहीला, हे काँग्रेसला, हे आतंकवादी काँग्रेसनं, आतंकवादी RSS आणि BJPला आता भ्यायचं नाही अजिबात. अरे तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी मरणाच्या अगोदर सरण करून ठेवलेलं आहे, तरी गप्प बसता का? बांगड्या घातल्या आहेत का? का शिकलेले नाही तुम्ही? आम्ही बुद्ध आणि बाबासाहेब मार्गाने जायला अति झालं की नाही? हे हरामखोरांनो, हां सांगता आम्ही हे केलं. काय केलं तुम्ही? भाड खाल्ली आहे डुकराच्या अवलादानो. हरामाच्या पैशाची सवय झाली आहे. किती पैसा यांच्याकडे? चला दादांनो, आता काही शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज होणार नाही. ऐका शिवाजी महाराजच्या अवलादानो, जिजाऊच्या नुसतं नाव नका घेऊ. आणि अशा पद्धतीने बाळासाहेबाच्या मागे उभे राहा. बघा त्यांनी जाहीरनाम्यात सगळ्यांना न्याय दिला आहे. शिक्षण तर गेलंच तुमचं, 62 शाळा विकल्या. आणि हे दारुडे घर चालवत आहेत देश. 4 वर्षाची पोरगीसुद्धा नाही सुटली यांना. किती पैसा आहे या देशामध्ये. चला दादांनो, बाळासाहेबाच्या मागे उभे राहा. बिचारे 40 वर्षापासून हे करतायत. जर तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य करायचं, सगळं संपलेलं आहे. शिक्षण संपलं, उपाशी मराचे, एम्प्लॉयमेंट सगळं संपलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता बोलायला शिका. आम्ही शहीद व्हायला निघालो, आम्हाला भीती नाही आहे. चला दादांनो, मी काय बोलतो ते विचार करा. चला, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे. आणि माझा हे आहे स्लोगन, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, BJP, RSS, आर्य हत्यारे यहूदी, आतंकवादी, घरानेशाही को हटाओ, संविधान को बचाओ, आज़ादी की तीसरी लड़ाई, EVM को हटाओ, संविधान को बचाओ. बाबासाहेबांनी 75 वर्ष सांगितलं होतं, आतंकवादी देशद्रोही बलात्कारी खुनी लोकांच्या हातात हे राहील. बघा बाबासाहेब गेले ते त्यांनी बोललं होतं की नाही, तुम्हाला न्याय नाही मिळणार. तेव्हा दादांनो, आता काही बाबासाहेबनं, शिवाजी महाराजनं, अहिल्याबाई होळकरनं, तुकाराम कोणी तयार नाही होणार. आणि महाराष्ट्रातच यांची आई पण आहे, बाप पण आहे, आणि फ्रॉड इलेक्शन घेणार. तेव्हा मी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे, व्होटर लिस्टपासून, आयडेंटिफिकेशन नंबरपासून किती व्होटिंग झालं आहे हे सगळं करा. आणि कुठं EVM मशीन ठेवता तिथं चेक करा. तिथून हटायचं नाही 2 दिवसपर्यंत. आणि जर कोणताही अधिकारी बघा तो देशद्रोही म्हणतो, 2nd, 3rd आणि VVPॅटची पावती कसं केलं याने 5% टॅली. हे सगळे आतंकवादी देशद्रोही डुकरांच्या औलाद आहे. डुकर गू खायला पाहिजे आमच्या 90% लोकांचं यांना. चला दादांनो.